श्री स्वामी समर्थ ही कथा श्रद्धा, विश्वास आणि गुरुकृपेचा अनुभव देणारी आहे. प्रत्येक भागात एक छोटासा प्रसंग आहे, त्यातून मिळणारे बोध दिला आहे. भाग 1 ते 10. विश्वासाची सुरुवात. भाग 1. एक गरीब भक्त रोज श्री स्वामी समर्थ म्हणत असे. त्यांच्या घरी अन्न कधी कमी पडत नाही. संकटात सापडलेला माणूस स्वामींचे नाव घेताच वाचला. 3. एका स्त्रीने स्वामीवर विश्वास ठेवला, तिचे दुःख दूर झाले. 4. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 5. एका मुलाला मार्ग सापडत नव्हता, मंत्राने त्याच्या दिशा मिळाली. 6. निस्वार्थ सेवा करणाऱ्याला स्वामींचे आशीर्वाद मिळाले. 7. संकटात धैर्य ठेवणाऱ्याला स्वामी मदत करतात. भाग 8. भक्तीने केलेली प्रार्थना नेहमी ऐकली जाते. 9. स्वामीवर श्रद्धा ठेवण्यास मार्ग सुकर होते. 10. अहंकार सापडल्यावर कृपा मिळते. कान मंत्र. श्रद्धा ठेवा, स्वामी मार्ग दाखवतात. भाग 11 ते 20. भक्तीची ताकद. 11. एक शेतकऱ्याला पिकाचे नुकसान झाले. स्वामींनी त्याला पुन्हा उभे केले. भाग 12. अडचणीतही जप करणारा कधी हरत नाही. 13. एका वृद्धाला स्वामीने आधार दिला. 14. संकटे ही परीक्षा असते, स्वामी त्यातून बाहेर काढतात. 15. स्वामीवर विश्वास ठेवणाऱ्याला कधी एकटे वाटत नाही. भाग 16. स्वामींचे नाम म्हणजे शक्ती आहे. 17. दुःखात स्वामींचे स्मरण केल्याने मन शांत होते. 8. भक्तीने केलेले काम यशस्वी होते. 19. स्वामींच्या कृपेने अशक्य शक्य होते. 20. संयम ठेवणाऱ्याला फळ मिळते. कान मंत्र. स्वामींचे नाव म्हणजेच आधार. भाग 21 ते 30. गुरु कृपेचा अनुभव. 21. एका व्यापाऱ्याने स्वामींना स्मरले, त्यांचे नुकसान टळले. भाग 22. स्वामींनी एका आजारी व्यक्तीला बरे केले. 23. मनापासून केलेली प्रार्थना कधी वाया जात नाही. 24. स्वामी नेहमी भक्ताच्या सोबत असतात. 25. संकटात स्वामींवर विश्वास ठेवावा. 26. स्वामींची कृपा अनमोल आहे. 27. नम्रतेने वागणाऱ्याला आशीर्वाद मिळतो. 28. स्वामींचे नाव घेतल्याने भीती दूर होते. 29. भक्तीने केलेले प्रयत्न यश देतात. 30. स्वामींची सेवा म्हणजे पुण्य. कान मंत्र. गुरुकृपेवर विश्वास ठेवा. भाग 31 ते 40. श्रद्धेची परीक्षा. 31. एका तरुणाने संकटातील स्वामींवर विश्वास ठेवला, तो यशस्वी झाला. 32. स्वामींचे नाव घेतल्याने मनातील शंका दूर होतात. 33. भक्तीमध्ये सातत्य ठेवणे महत्त्वाचे आहे. भाग 34. स्वामीने नेहमी योग्य मार्ग दाखवतात. 35. अडचणीतही संधी असते, स्वामी मार्गदर्शन करतात. 36. स्वामींवर श्रद्धा ठेवली तर
भीती नाहीशी होते. स्वामींची कृपा मिळण्यास जीवन बदलते. भाग 38. प्रामाणिकपणा ठेवणाऱ्याला स्वामी मदत करतात. भाग 39. मन शांत ठेवल्यास स्वामींची अनुभूती येते. 40. स्वामींचे नाम म्हणजे समाधान. कान मंत्र. श्रद्धा आणि संयम ठेवा. भाग 41 ते 50. जीवनाचा बोध. 41. स्वामींवर विश्वास ठेवणाऱ्याला कधी अपयश येत नाही. 42. जीवनात चांगले कर्म करा, स्वामी साथ देतात. 43. स्वामींचे स्मरण म्हणजे आनंद. भाग 44. दुसऱ्यांना मदत करणाऱ्याला स्वामींची कृपा मिळते. 45. स्वामींचे नाव घेतल्याने मन प्रसन्न होते. भाग 46. भक्ती म्हणजे आत्मशांती. भाग 47. स्वामींच्या मार्गाने चांगल्यास यश निश्चित होते. भाग 48. प्रेम आणि करुणा ठेवा, स्वामी प्रसन्न होतात. भाग 39. स्वामीवर श्रद्धा म्हणजे जीवनाची खरी ताकद. भाग 50. शेवटी स्वामी म्हणतात, मी सदैव तुमच्या सोबत आहे. कान मंत्र. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा, मार्ग आपोआप सापडतो. शेवटचा मनाला भिडणारी संदेश. स्वामींवर विश्वास ठेवा, ते कधीच सोडत नाही. संकटे येतात पण स्वामी त्यातून बाहेर काढतात. भक्ती आणि संयम हाच खरा मार्ग आहे. स्वामींचे नाम म्हणजे शक्ती आहे, शांती. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जीवन बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.